शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज आपण आजच्या अंदाजामध्ये बघणार आहे दिनांक 24 जुलै ते दिनांक 5 ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यात एकूण पावसाची काय स्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो, थोडक्यात जर सांगायचं ठरलं तर या कालावधीमध्ये राज्यात पावसामध्ये मोठी घट पाहायला मिळणार आहे. तर आपण त्या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे यामध्ये आपण 24 तारखेला राज्यात कोण्या विभागात कुठे किती पाऊस होईल, त्यानंतर 25 तारखेला कुठे किती पाऊस होईल ते त्या संदर्भातची सविस्तर माहिती देणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी बंधूंनो, करूया सुरुवात. तर अगोदर बघूया आपण दिनांक 24 तारखेला राज्यात कुठे पाऊस होईल ते. तर तुम्ही जर ह्या इमेजमध्ये बघत असाल तर आपल्याला 24 जुलै रोजी जर बघितलं आपण तर इकडे गोंदिया, भंडारा, नागपूर, तसेच वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळचा काही भाग, अकोल्याचा काही भाग, जळगाव, तसेच काहीसा बुलढाण्याचा भाग आहे, वाशिमचा भाग आहे. या भागामध्ये आपल्याला 24 जुलै रोजी एक बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल. त्यानंतर इकडे जळगाव, नंदुरबार, धुळे इकडे सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल. त्यानंतर इकडे आपण कोकणी भागाकडे जर गेलं, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणी भाग, उत्तर महाराष्ट्र नाशिकमध्ये नाशिकच्या पश्चिमेला मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल. त्यानंतर पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, कोल्हापूर इकडे सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल दिनांक 24 जुलै रोजी. त्यानंतर जो काही उर्वरित महाराष्ट्र आहे, जे काही मधले जिल्हे दिसत तुम्हाला, यामध्ये कुठेही पावसाची शक्यता दिसत नाही. स्थानिक जर ढग जमा झाले तर थोड्या हलक्या सरी होईल दिनांक 24 जुलै रोजी. त्यानंतर बघूया दिनांक 25 जुलै रोजी राज्यात एकूण काय पावसाची स्थिती राहील ते. तर दिनांक 25 जुलै रोजी जर बघितलं आपण तर इकडे गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ इकडेच आपल्याला हलक्या ते मध्यम सरी दिसत आहे तुरळक ठिकाणी. त्यानंतर अकोला, बुलढाणा, वाशिम, तसेच खाली काही हिंगोलीचा भाग इकडे सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी दिसत आहे. त्यानंतर नांदेडला सुद्धा थोड्या तुरळक हलक्या सरी होईल. इकडे परभणीला सुद्धा, जालन्याला सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी होईल. छत्रपती संभाजीनगरला सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी होईल. इकडे जळगावला सुद्धा हलक्या सरी होईल. त्यानंतर नंदुरबार, धुळेला सुद्धा हलक्या सरी होईल दिनांक 25 जुलै रोजी. त्यानंतर इकडे आपण जर कोकणी भाग जर बघितलं, तिकडे सगळे कोकणी भागामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरपर्यंत या पट्ट्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळेल हलका ते मध्यम. मात्र त्यानंतर जो काही उर्वरित भाग आहे दक्षिण महाराष्ट्र, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये, अहिल्यानगर या भागामध्ये पावसाची शक्यता दिनांक 25 जुलै रोजी सुद्धा दिसत नाही. म्हणजे आपल्याला पावसामध्ये घट दिसती तर घट आपल्याला दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसामध्ये घट पाहायला मिळत आहे. तर आता बघूया दिनांक 26 जुलै रोजी राज्यात एकूण पावसाची काय स्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 26 जुलै रोजी जर बघितलं आपण तर पूर्व विदर्भ, तसेच पश्चिम विदर्भ, तसेच मराठवाड्याचा काही भाग म्हणजे जालना, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम पावसाची शक्यता दिसत आहे 26 जुलै रोजी. ते बी तुरळक ठिकाणी, सगळीकडे नाही, पण 25च्या तुलनेत 26 तारखेला थोडा आपला पाऊस इकडं शिल्लक राहणार आहे पूर्व विदर्भामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये. त्याच तुलनेत मराठवाड्यात सुद्धा जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर इकडे कोकणी भागात जर बघितलं आपण तर कोकणी विभागामध्ये सगळीकडेच आपला रिमझिम पाऊस दिसत आहे. म्हणजे तिकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी इकडे सगळीकडे हलका ते मध्यम रिमझिम पाऊस चालू राहील. मात्र जो काही उत्तर महाराष्ट्र आहे, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक इकडेही पावसाची शक्यता कमी दिसत आहे. म्हणजे तुरळक ठिकाणी हलक्या सरी होईल असे वातावरण दाखवत आहे. त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र, सोलापूर, सांगली, सातारा इकडे नुसते ढगाळ वातावरण, कुठेतरी रिमझिम थोडेफार शितुळे होईल दिनांक 26 जुलै रोजी. तर आता बघूया दिनांक 27 जुलै रोजी राज्यात एकूण पावसाची काय स्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 27 जुलै रोजी जर बघितलं आपण तर इकडे नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली,
या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला 27 जुलै रोजी पाहायला मिळेल. त्यानंतर इकडे अकोला काही वाशिम, हिंगोली, इकडे नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळेल 27 जुलै रोजी. त्यानंतर इकडे कोकणी विभागामध्ये सगळीकडेच हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल आपल्याला. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र इकडे पावसाची शक्यता नाही. दिनांक 27 जुलै रोजी फक्त किंचित आपले तुरळक ढगाळ वातावरण राहील आणि कुठंतरी एखाद्या ठिकाणी जर स्थानिक ढग जर जमा झाली किंवा ढगाची जाडी वाढली तर थोडेफार शितोडे होईल दिनांक 27 जुलै रोजी. तर आता बघूया दिनांक 28 जुलै रोजी राज्यात एकूण पावसाची काय स्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 28 जुलै रोजी जरी बघितलं आपण तर आपल्याला फक्त पूर्व विदर्भामध्येच पाऊस दिसत आहे. म्हणजे पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावतीचा काही भाग, तसेच पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम इथपर्यंतच पाऊस दिसत आहे दिनांक 28 जुलै रोजी. म्हणजे या जिल्ह्यामध्ये आपले एक तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळेल. त्यानंतर मराठवाड्यातील फक्त नांदेड आणि हिंगोली इथं तुरळक पाऊस होईल. त्या व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रातही कुठे पावसाची शक्यता दिसत नाही. आपलं नंदुरबार, धुळे, नाशिकचा पश्चिम भाग वगळता. त्यानंतर मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता नाही, नुसते ढगाळ वातावरण राहील दिनांक 28 जुलै रोजी. आणि कुठंतरी स्थानिक ढग जमा झाले तर थोडेफार शितोडे होईल. मात्र इकडे कोकण विभागामध्ये सुद्धा आपला रिमझिम पाऊस दिसत आहे दिनांक 28 जुलै रोजी. आता बघूया 29 जुलै रोजी राज्यात एकूण पावसाची काय स्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो, 29 जुलै रोजी सुद्धा जी आपल्याला 28ला परिस्थिती दिसली तीच परिस्थिती पाहायला मिळेल. ती म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भामध्येच हलक्या ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल. फक्त खाली आपल्याला 29 जुलै रोजी आपला जालना, तसेच इकडे परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळेल. तर आता बघूया 30 जुलै रोजी राज्यात एकूण काय परिस्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 30 जुलै रोजी जर बघितलं आपण तर आपल्याला पूर्व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होणार आहेत. म्हणजे पूर्व विदर्भामध्ये, पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी झालेल्या दिसेल दिनांक 30 जुलै रोजी. त्या पण सगळीकडे नाही. मात्र यामध्ये 30 जुलै रोजी आपल्याला थोडासा बदल असा दिसणार आहे की मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, तसेच लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र पाऊस नाही. नंदुरबार, धुळे, जळगाव इकडे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता कमी दिसत आहे. जळगावला आहे मात्र नंदुरबार, धुळेला कमी शक्यता आहे. त्यानंतर इकडे नाशिकच्या पश्चिम भागामध्ये पाऊस होईल, मात्र पूर्व, उत्तर, दक्षिण भागामध्ये पाऊस नाही. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही. त्यानंतर फक्त खाली आपल्याला पाऊस इकडे कोकणी विभागामध्ये तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळेल दिनांक 30 जुलै रोजी. तर आता बघूया दिनांक 31 जुलै रोजी राज्यात एकूण काय पावसाची स्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 31 जुलै रोजी जर बघितलं आपण तर आपल्याला पूर्व विदर्भ, तसेच पश्चिम विदर्भ, तसेच मराठवाडा या तिन्ही विभागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळेल, सगळीकडे नाही. त्यानंतर इकडे कोकणी विभागामध्ये सुद्धा अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होत राहील. मात्र दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र इकडे पावसाची शक्यता कमी दिसत आहे. तर आता बघूया 1 ऑगस्ट रोजी राज्यात एकूण पावसाची काय स्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो, 1 ऑगस्ट रोजी जर बघितलं आपण तर राज्यामध्ये आपल्याला पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र सगळीकडे एक ढगाळ वातावरण दिसेल आणि कुठंतरी तुरळक एखाद्या ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळेल. सगळीकडे असा मोठा पाऊस, पेनवणी चांदण्यातून असा पाऊस दिसत नाही. फक्त कोकणी भागामध्ये, म्हणजे आपल्या कोकणी भागात सतत सह्याद्रीच्या पर्वतरांगामुळे तिकडे सतत पाऊस चालू असतो, तिकडे तो रिमझिम पाऊस चालू राहील. तर आता बघूया दिनांक 2 ऑगस्ट रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते. तर 2 ऑगस्ट रोजी जर बघितलं आपण तर फक्त आपल्याला पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता दिसत आहे. त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्र, जळगाव, नंदुरबार, धुळे
इकडे थोडी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता दिसत आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता नाही, कोकण विभाग वगळता. तर आता बघूया 3 ऑगस्ट रोजी राज्यात एकूण काय परिस्थिती राहील ते. शेतकरी बंधूंनो, 3 ऑगस्ट रोजी जरी बघितलं आपण तरी राज्यामध्ये कुठेही पावसामध्ये मोठी वाढ झालेली दिसत नाही. आपला तुरळकच पाऊस 3 ऑगस्ट सुद्धा पाहायला मिळणार आहे. फक्त नागपूर, अमरावती, जळगाव, चंद्रपूर या नांदेड या तुरळक ठिकाणी हलक्या सरी होईल. त्यानंतर जर आपण 4 ऑगस्टला जरी बघितलं तरी आपल्याला पावसामध्ये मोठी वाढ झालेली दिसत नाही. म्हणजे फक्त पूर्व विदर्भामध्येच नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुरळक पाऊस होताना दिसणार आहे. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी जर 5 ऑगस्ट रोजी जर बघितलं आपण तर फक्त आपल्या नांदेडमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होताना दिसेल. त्यानंतर इकडे कोकण विभागामध्ये म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगामुळे इकडून जे काही अरबी समुद्राकडून जे ना ढगा असतील ते सातत्याने अडवल्या जातात. आणि ह्या पश्चिम जो काय आपला कोकण विभाग आहे पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिमेला, तर त्या विभागामध्ये सतत पाऊस होत राहतो. हलका मध्यम तो पण जास्त जोराचा नाही सध्या दाखवत. तर शेतकरी बंधूंनो, हा होता आपला दिनांक 24 जुलै ते दिनांक 5 ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यात एकूण पावसाची काय स्थिती राहील त्या संदर्भामधला अंदाज. शेतकरी बंधूंनो, आपण हा अंदाज सविस्तर बघितला तर यामध्ये आपल्याला पाहायला हे मिळाले की एकदम पाऊस नाही असं तर आपल्या प्रत्येक दिवस पाहायला मिळालेला नाही. म्हणजे एकदम खंड आहे असं तर काही नाही. पाऊस आहे पण तुरळक पाऊस आहे. त्यामुळे जमतम जो पाऊस असा राहणार आहे की नुसतं पिकं जगेल एवढाच पाऊस आपल्याला या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे. दिनांक 24 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीमध्ये. आता आणखीन काही शेतकरी बांधव म्हणजे आता आपल्या पुढं काही काम आहेत ते म्हणजे कपाशीला खत देणं. तर एक ह्या अंदाजावरून मला एवढं लक्षात येते की ज्या बी शेतकऱ्याला कपाशीला खत द्यायचं असेल तर त्यांनी खत असं उघडं न टाकता खत झाकून टाकावं, जेणेकरून आपलं खत वायाला जाणार नाही. नाहीतर यदा कधीच काय होतं शेतकरी बंधूंनो, मी आज अंदाज दिला आहे पण ज्यावेळेस पुढची तारीख यायची 25, 26, 27 त्या टायमाला वातावरण चेंज होतं. यदा कधी असंही होऊ शकतं तुम्ही टाकलेलं खत पाऊस न आल्यामुळे वाया जाऊ शकतं. त्यामुळं शेतकऱ्यांनी जे काय आपल्या कपाशीला खत टाकायचं असेल तर ते खत जमिनीमध्ये उकरून टाकावं. तर शेतकरी बंधूंनो, आपण तसा कृषी सल्ला देत नाही, फक्त एक अंदाजच देतोय. तर आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.